श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 29 जूनची रात्र आसामच्या गुवाहाटी पोलिसांना एक टीप मिळाली. गुवाहाटीच्या खारघुली परिसरात तस्करी केलेल्या सोन्याचा मोठा साठा येणार असल्याची ही गुप्त माहिती होती. त्यामुळे गुवाहाटी पोलिसांचं पथक रात्री खारघुली परिसरात गस्त घालत होतं. गस्ती दरम्यान पोलिसांना एका व्यक्तीच्या हालचालीवर संशय आला. पोलिसांनी त्या व्यक्तीला अडवलं, त्याची झडती घेतली. त्याच्या अंगावरची भली मोठी चादर पोलिसांनी काढली तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. या चादरीच्या तब्बल 37 किलो वजनाची सोन्याची बिस्किटं होती. हे सगळं सोनं पोलिसांनी जप्त केलं आणि एक मोठं सोन्याच्या तस्करीचं रॉकेट उधळून लावलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याच्याकडून पोलिसांनी हा सोन्याचा साठा जप्त केला तो सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातला 32 वर्षाचा तरुण होता. त्याच्या चौकशीत सोन्याच्या तस्करीचे रॅकेटबद्दल मोठे खुलासे झाले. हा तरुण नेमका आहे तरी कोण? तस्करी, त्याचा नेमका रोल आणि मॉडल ऑपरेटी कशी होती? नॉर्थ ईस्टमधल्या तस्करीचं हे महाराष्ट्र काय आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा. तर तस्करीच्या सोन्याबद्दल गुवाहाटी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर 29 जूनच्या रात्री पोलिसांनी खारघुली परिसरात गस्त घालायला सुरुवात केली. तिथल्या स्थानिक पोलिसांच्या पथकाने तिथे सापळा रचला होता. पोलीस सुरुवातीला मिळालेल्या टीपबद्दल त्यातल्या तस्करीच्या सोन्याबद्दल संशय होते. जर टीप खोटी असती आणि त्यानुसार चुकीच्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली असती तर तस्करीच्या रॉकेटबदले चोर सावध झाले असते. त्यामुळे पोलीस अतिशय सावधगिरी बाळगून ही कारवाई करत होते. खारघुलीत पोलिसांनी सापळा तर रचला होता, पण मध्यरात्र होत आली तरी त्यांच्या हाताला काहीच लागत नव्हतं. त्यामुळे टीपमध्ये दम नाही असं समजून पोलीस गस्त थांबवणार होते. पण त्याच वेळी एक व्यक्ती लंगडत रस्त्याच्या कडेनं जात असल्याचं पोलिसांनी बघितलं. त्या व्यक्तीच्या एका हातात काही कपडे होते आणि अंगावर एक भली मोठी चादर होती. पण या चादरीत कसलं तरी भलं मोठं ओझं होतं. या ओझ्यामुळे तो व्यक्ती जास्तच वाकून चालत होता. त्याच्या पेहरावावरून तो भिकारी किंवा बेघर असावा असंच वाटत होतं. त्यामुळे आपण चुकीच्या माणसावर संशय घेतोय असंही सुरुवातीला पोलिसांना वाटत होतं. पण त्यांच्या अंगावरची ओझं असलेली ही चादर पोलिसांच्या नजरेत आली आणि पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवत काही अंतर चालल्यावर तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला येऊन थांबला. तो कुणाची तरी वाट बघत असल्याचा संशय पोलिसांना आला आणि पोलिसांनी ताबडतोब त्याला गाठलं. त्याची झडती घेण्यात आली. जेव्हा पोलिसांनी त्याच्या अंगावरचा चादर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या चादरीत खरंच काहीतरी वजनदार वस्तू लपवल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. जेव्हा त्याच्या अंगावरची चादर पोलिसांनी बाजूला केली आणि पोलीस चक्रावले, त्या चादरीच्या आतून छोटे मोठे खिसे शिवण्यात आले होते. या खिशामध्ये 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं होती, तेही 37 किलो वजनाची आणि 55 कोटी रुपये किंमत असलेली सोन्याची बिस्किटं. इतकंच नाही तर 53 ग्रॅम चांदीचे तुकडे, 4 मोबाईल फोन्स आणि 5,000 कॅश असा सगळा मुद्देमाल पोलिसांनी त्या व्यक्तीकडून जप्त केला. आसाम राज्यातल्या पोलिसांनी सोन्याच्या जप्तीची आत्तापर्यंत केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जातं. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरून तोच व्यक्ती स्थानिक नसावा असा अंदाज पोलिसांना आलाच होता. पण जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा समोर आलं सोन्याच्या तस्करीचं सांगली कनेक्शन. गुवाहाटी पोलिसांनी अटक केलेला हा गुन्हेगार 32 वर्षीय अक्षय बनसोडे असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. अक्षय हा सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील धिंगजी इथे राहणार आहे. गुवाहाटी सेंट्रलच्या उप-आयुक्त संभवी मिश्रा यांनी अक्षयबद्दल दिलेल्या माहितीनुसार अक्षय 2 महिन्यापूर्वी आटपाडीहून गुवाहाटीत आला होता. इथल्या गांधी वस्तीत तो एका भाड्याच्या खोलीत राहत होता. सोने तस्करीच्या रॅकेटमध्ये अक्षय कुरिअर किंवा कॅरियर म्हणून काम करतो. तस्करी करून आलेलं सोनं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवण्याचं काम अक्षय करायचा. यासाठी त्याला दर महिना 80,000 रुपये पगार मिळायचा. आत्तापर्यंत अक्षयने एकूण 30 वेळा तस्करीच्या सोन्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली आहे. या तिन्ही वेळी मिळून त्यांनी 20 किलो सोन्याची तस्करी केली आहे. पण चौथ्या वेळी तो पोलिसांच्या हाती चांगल्या उपायुक्त मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. यासोबत अक्षय बनसोडेच्या चौकशीत मोठे खुलासे सुद्धा झालेले आहेत. तस्करीच्या सोन्याची वाहतूक करताना आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून अक्षय फाटलेले कपडे घालायचा आणि भिकारी किंवा बेघर असल्याचा तो बनाव करायचा. तसंच दिव्यांग असल्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर कोणाचा संशय सुद्धा यायचा नाही. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत अक्षयने तस्करीच्या सोन्याची वाहतूक ही पब्लिक ट्रान्सपोर्टने न केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मागच्या तिन्ही वेळी त्यांनी केलेल्या 20 किलो सोन्याची वाहतूक ही रेल्वे आणि बसच्या माध्यमातून केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तसंच अक्षय आपल्या नेटवर्कमधल्या सगळ्या लोकांसोबत फक्त इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून संभाषण करत होता. त्यामुळे त्याला ट्रॅक करणं अवघड जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामागे एक मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशयसुद्धा पोलिसांनी व्यक्त केलाय. हे रॅकेट मिडल ईस्ट आणि म्यानमारमध्ये सोन्याची तस्करी करतं. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळूर या शहरांमध्ये या गँग नेटवर्क आहे. यामध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे? या रॅकेटची धागेदारी नक्की कुठेपर्यंत पोहोचली आहेत? अक्षय सोनं नक्की कुठून आणि कुठे घेऊन जात होता? याचा तपास आता अद्याप पोलिसांकडून केला जातोय. आता या प्रकरणात अक्षय बनसोडे याला गुवाहाटी पोलिसांनी अटक केली असली तरी सांगली जिल्ह्यातल्या सराफा व्यवसायाचा आंतरराष्ट्रीय तस्करांकडून गैरफायदा घेतला जात असल्याची माहिती देण्यात येतं. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी, विटा, खानापूरचा भाग पिढ्यानपिढ्या मुंबई, पुण्यासह देशभरातील गोल्डन मार्केटशी जोडलेला आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिना 80 ते 90 हजार रुपयांच्या पगाराचं आणि कमिशनचं आमिष दाखवून त्यांना या जाळ्यात ओढलं जातं. हे सोनं प्रामुख्याने म्यानमार किंवा मध्य पूर्वेतील देशांमधून समुद्री आणि जमिनी मार्गाने बांगलादेश किंवा मणिपूरच्या सीमावर्ती भागातून भारतात छुप्या पद्धतीने आणलं जातं. ईशान्य भारताची आंतरराष्ट्रीय सीमा डोंगर आणि घनदाट जंगलाची असल्याने तिथे पकडले जाण्याचा धोका कमी असतो. आंतरराष्ट्रीय बॉर्डरवरून हे सोनं गोळा करण्यासाठी गुवाहाटी हे केंद्र म्हणून वापरलं जातं. भारतात सोन्यावर असणारं उच्च आयात शुल्क आणि 3% GSTमुळे कायदेशीर मार्गाने सोनं आणणं अत्यंत महागात पडतं. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर भारतापेक्षा कमी असल्याचं कराची ही चोरी तस्करांना प्रति किलो मागे लाखो रुपयाचा नफा मिळवून देतो. याशिवाय कोणत्याही पक्क्या बिलाशिवाय आणि कागदपत्राशिवाय सोन्याची रोखीन खरेदी विक्री होत असल्याचं अहवाल चॅनलद्वारे फिरणारा काळा पैसा सोन्यामध्ये सुरक्षित केला जातो आणि नंतर हाच पैसा देशातील मोठ्या शहरामधल्या गोल्डन मार्केट्समध्ये फिरवला जातो. अशा पद्धतीने हे सोन्याच्या तस्करीचं हे सगळं रॉकेट काम करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. आता सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघीची या छोट्याशा गावातला अक्षय बनसोडेला गुवाहाटीत तब्बल 55 कोटीच्या सोन्याच्या तस्करीत अटक झाल्यामुळे या तस्करीच्या महाराष्ट्र आणि सांगली कनेक्शनची मोठी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. सोन्याच्या तस्करीच्या या पॅटर्नबद्दल आणि त्याच्या महाराष्ट्र कनेक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल तुम्ही नक्कीच आम्हाला या कमेंटद्वारे कळवा.